नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष चढ उतारांनी भरलेले असणार आहे. यावर्षी शनी आणि गुरुच्या संक्रमणाचा प्रभाव मेष राशीच्या लोकांवर राहणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष कसं असेल हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि ही भविष्यवाणी नक्की खरी ठरणार आहे, कारण 5 मोठे बदल यावर्षी तुमची वाट बघत आहेत. कोणते आहे ते 5 मोठे बदल, तुमच्या राशीसाठी काय महत्त्वपूर्ण आहे, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मेष राशीच्या अविवाहित लोकांना लग्न होण्याची शक्यता आहे. वर्षाची सुरुवात वैवाहिक जीवनासाठी चांगली राहील, परंतु मध्यभागी काही कौटुंबिक कारणामुळे मतभेद होऊ शकतात. मेष राशीच्या लोकांना आयुष्यात चांगला समतोल राखायला हवा. पैशासंबंधीच्या बाबतीत झटपट निर्णय घेऊ नयेत. मेष राशीच्या लोकांनी आर्थिक नियोजन पहिल्यापासूनच करण्याची आवश्यकता आहे. मेष राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये लाभ मिळू शकतो. मार्च महिन्यापासून समस्या सुरू होऊ शकतात. मेष राशीच्या लोकांना शनीच्या प्रभावाखाली ते राहू शकतात. 5 बदल कोणते? तर पैसा तुमचा खूप येईल, तुम्ही खूप पैसा कमवाल, परंतु नुकसान होऊ शकते. म्हणून इन्व्हेस्टमेंट करताना जपून व्यवहार करावा. मार्च महिन्यापासून काही समस्या तुमच्या आयुष्यात सुरू होतील, म्हणून जपून पाऊल टाकावा. यावर्षी तुम्हाला शनीच्या प्रभावाखाली राहावे लागेल. शनीचा प्रभाव तुमच्यावर राहणार आहे, म्हणून चांगल्या कर्माला प्राधान्य द्यावे, कारण चांगल्या कर्माचेच फळं शनी महाराज आपल्याला देत असतात. नोकरी असेल किंवा तुमचा बिझनेस असेल, यातून तुम्हाला खूप लाभ यावर्षी होणार आहे. यावर्षी आरोग्याची काळजी घ्यावी. योगा, व्यायाम, चांगला आहार याला प्राधान्य द्यावे. मित्रांनो, पैसा जपून वापरा. ही भविष्यवाणी आहे की पैसा तुम्ही जपून वापरायचा आहे, आरोग्याची काळजी घ्यायची आहे. नंतर तुम्हाला शनीचा प्रभाव यावर्षी दिसणार आहे. कुठेही इन्व्हेस्टमेंट करताना, व्यवहार करताना जपून इन्व्हेस्टमेंट आणि व्यवहार तुम्हाला करायचा आहे. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीची थोडक्यात माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.